वरळी डोममध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। भाजप आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने प्रचाराचा नारळ फुटणार। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळात बैठक होणार। बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यावर होणार चर्चा। आजच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष। अजित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत। राष्ट्रवादीचं प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद अभियान। युतीची वाट पाहण्याऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा। अजित पवारांचे माजी नगरसेवकांना निर्देश। ओबीसी मंत्री उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसीत नाराजी। दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज आढावा बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची 50वी आढावा बैठक। बैठकीनंतर कार्यकर्ता मेळावा पार पडणार। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीस महत्त्व। नांदेड महापालिकेची बॅनरबाजीवर कारवाई। या कारवाईमागे सत्ताधारी पक्षाचा दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप। नांदेडचे सत्ताधारी पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या पायाखालची वाळू घसरली, त्यामुळे जनमत कमी। प्रकाश मारावर यांची टीका। संजय राऊतांचा डीएनए तपासण्याची गरज। त्यांना ज्यांची चाकरी करायची आहे त्यांनी करावी, मात्र अजित पवारांवर कोणतीही टीका सहन करणार नाही। आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जिंतूर महिला तालुकाध्यक्षपदी जया थिटे पाटील यांची निवड। युवक जिल्हा उपाध्यक्ष रामदास आढे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला सुरुवात। दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि कोराडी येथील आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कोराडी येथील नवरात्र उत्सवाच्या तयारीचा बावनकुळेंनी घेतला आढावा। राज्य सरकारने मराठा बांधवांची फसवणूक केली। जीआर सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही। मराठा बांधवांना आरक्षण मिळावं, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची भूमिका। आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिला। भारतीय नागरिकांनी या कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे। सामनातून सरकारवर टीका। महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज। एप्रिल ते मे 3 महिन्यात 52,472 कोटी रुपये कर्जफेड। वित्त विभागाकडून आरटीआय अंतर्गत माहिती प्राप्त। केंद्राकडून राज्याला 1,46,000 कोटी 687 लाख रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी। घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता। मार्गावरून जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना। गरिबांच्या ताटातील खाल तेव्हा जनता नेपाळसारखा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे। वंचित आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांची टीका। मालेगाव बॉम्बस्फोट एटीएसने प्लॅन केला होता। याबाबत हेमंत करकरे यांना माहिती झाल्यानं त्यांची हत्या करण्यात आली। याबाबत खासदार शरद पवार यांना सर्व माहिती। सुधाकर चतुर्वेदींचा दावा। पुण्यात उद्या ड्रोन लाईट शोचं आयोजन। पंतप्रधानांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आयोजन। उद्या रात्री 8 वाजता हा शो होणार। जर भारत पाकिस्तान क्रिकेट चालतं तर मग करतारपूरच्या शिखांच्या धार्मिक यात्रेला विरोध का? मुख्यमंत्री भगवंत मान यांचा केंद्र सरकारला सवाल। भाजप जेव्हा सत्तेपासून दूर होईल तेव्हाच महागाई नियंत्रणात येणार। अखिलेश यादवांचा भाजपवर हल्लाबोल। एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यानं वाहतुकीची कोंडी। वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात पोलीस तैनात करा। आदित्य ठाकरेंची मागणी। समर्थनाला गेले, वादात अडकले। बंजारा हे एकच धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बंजारा समाज संतापला। बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, बंजारा समाजाची मागणी। रामटेक चित्रनगरीसाठी 60 एकर जमिनीचे येत्या 15 दिवसात हस्तांतरण करणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा।
दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतरावरून नवा वाद. प्रताप सरनाईकांनी स्थलांतरासाठी प्रस्तावित जागेची केली पाहणी. प्रस्तावित जागेला घोडबंदर ग्रामस्थांचा तीव्र विरोध. जमिनीचा वाद. काशीगाव मेट्रो प्रकल्प ठप्प. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही महापालिका आयुक्तांची मनमानी. आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य. जातीसाठी लढलो तर डोक्यावर घेतलं असतं. राजकारण्यांच्या षडयंत्रात अडकू नका. बच्चू कडूंचं शेतकरी आणि तरुणांना आवाहन. पहलगाम हल्ल्यातील मृतांना भारतीय संघाकडून श्रद्धांजली. पहलगाम हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे सुट्टीत रमले. केशव उपाध्येंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी. नुकसान भरपाईबद्दल मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. नितेश राणे साधणार मुंबईतील मच्छीमारांसोबत संवाद. मत्स्य व्यवसायास कृषी दर्जा, मच्छीमारांना फायदा. नितेश राणे मच्छीमारांना करणार मार्गदर्शन. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांचा मच्छीमारांसाठी पत्र. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरण. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक. निमसे स्वतःहून हजर झाल्याची प्राथमिक माहिती. जवळपास 20हून अधिक दिवसापासून निमसे फरार होते. जळगावच्या बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजनांची गावाला भेट. महाजनांनी मृताच्या कुटुंबियांची घेतली भेट. पोलिसांकडूनही गावात रूट मार्च काढून शांततेचं आवाहन. मला सरकारने दिलेल्या SRA प्रकल्पांची यादी द्या. किमान 5 प्रकल्पांची यादी द्या, नाहीतर राजीनामा द्या. भाजप नेते मोहित कंबोज यांचं वर्षा गायकवाडांना खुलं आव्हान. 439 महाविद्यालयांचं प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिट होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय. यापैकी 153 महाविद्यालयांचं NAC मूल्यांकन झालं. उर्वरित महाविद्यालयांकडून 6 महिन्यात NAC मूल्यांकन करण्याचं हमीपत्र. एसटीची 3.5 शक्तीपीठ दर्शन सेवा 27 सप्टेंबरपासून सुरू. शिवाजीनगर आगारातून सकाळी 7 वाजता बस निघणार. पुरुषांचे प्रवासी भाडे 3,101 रुपये तर महिलांचे भाडे 1,549 रुपये. नाथसागर धरणाच्या 27 दरवाजांवर विद्युत रोषणाई. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणाची सजावट. आकर्षक रोषणाईमुळे धरण परिसर उजळून निघाला. नागपुरातील रामटेक येथील श्रीरामांच्या प्राचीन गडमंदिर परिसरात 23 विकास कामं केली जाणार. रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर नावानं 23 कामं केली जाणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची माहिती. सर्व सरकारी संकेतस्थळं आता मराठीत होणार. बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टाळण्यासाठी निर्णय. आगामी 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून हे बदल. आंदेकर कुटुंबाचे पुणे कोर्टात पोलिसांवर आरोप. तपास अधिकाऱ्यांनी कृष्णाला हजर व्हायला सांग नाहीतर गोळ्या घालतो अशी धमकी दिली. बंडू आंदेकर यांचा कोर्टात दावा. पुण्यात आणखी 5 नवीन पोलीस स्टेशन होणार तर 2 नव्या परिमंडळाची निर्मिती होणार. पुणे पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावावर गृह विभागाचा शिक्कामोर्तब. पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता हा निर्णय. पुणे शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी चांदणी चौक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. परभणी शहराचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंप गृहात गाळ आणि पाण्याचा मोठा दबाव. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने हा निर्णय. काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले जाणार. UGCचे सर्व शिक्षण संस्थांना निर्देश. सायबर फ्रॉडच्या घटना टाळण्यासाठी सायबर शास्त्राचे धडे घेणं बंधनकारक. आमदार खासदारांवरील खटल्यांसंदर्भात सुनावणीसाठी त्यांना समन्स का बजावलं जात नाही. उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल. खटले दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींना समन्स बजावण्यात विलंब झाल्यानं न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. मुंबई शहरातील 12 उपनगरीय रुग्णालयात अतिदक्षता विभागातील 153 खाटांसाठी मुंबई महापालिकेची निविदा प्रक्रियेला कंत्राटदार मिळत नसल्यानं पालिकेला अडचण. या प्रक्रियेसाठी पालिका 33 कोटी रुपये खर्च करणार.
हैदराबाद गॅझेटियर संबंधित सुनावणी 25 सप्टेंबरला. राज्य सरकारच्या GR विरोधात याचिका. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यास विरोध. देशभरात पशुसंवर्धन मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार. मत्स्य व्यवसाय विभागाला सवलतीच्या दरात डिझेल, कर्ज आणि अन्य सुविधा मिळणार. पशुसंवर्धन विभागाला मोठा दिलासा मिळणार. पालिका कामगारांची दिवाळीनिमित्त 20% सानुग्रह अनुदानाची मागणी. पालिका आयुक्तांना पत्र. पोलिसांच्या मॉकड्रिलमुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ. नाशिकच्या इंदिरानगरमधील केम्ब्रिज स्कूलमध्ये मॉकड्रिल. शाळा प्रशासन पोलिसांमधील असमन्वयामुळे उडाला गोंधळ. मॉकड्रिल आहे हे पटवून देताना पोलिसांच्या नाकीनं. कल्याणमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद. कल्याण पूर्वेत मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून त्रास. मराठी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनसे सरसावली. मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेला सुरुवात. तुळजापुरात तुळजाभवानी देवीची महाआरती करून या यात्रेला शुभारंभ. जातीय वाद, रोजगार, शेती तसेच सरकारी योजनांबाबत 8 जिल्ह्यात केला जाणार जागर. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांचं उपोषण. बँकेसमोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू. चुकीच्या पद्धतीनं बडतर्फ केल्याचा आरोप. मुरुम अक्कलकोट मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांचं खड्ड्यात बसून आंदोलन. मार्गामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्रास. पुण्यात रस्त्यावर भरलेल्या पाण्यात हातात गाडीची नंबर प्लेट घेऊन आंदोलन. काँग्रेसचे वडगाव शहरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन. हिंगोलीत कळमनुरी शहरात उद्या ओबीसीचा एल्गार मोर्चा. लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार. रिपब्लिकन सेनेचं परभणीच्या गंगाखेडमध्ये धरणे आंदोलन. गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद. जालन्यात बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा. बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण हवंय. आरक्षण न मिळाल्यास मुंबईत मोर्चा काढू. बंजारा समाजाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात GR विरोधात पहिली गोलमेज परिषद. मराठा समाजाच्या मुख्य नेत्यांची गोलमेज परिषद. GR मधून सरकारने कशी फसवणूक केली यावर चर्चा. 18 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात गोलमेज परिषदेचं आयोजन. कोल्हापुरात पुन्हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू होणार. मराठा कुणबी एकच या मुद्द्यासाठी आंदोलन करणार. खासदार शाहू महाराजांच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबरला आंदोलन. कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारलं. आंदोलनात जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येनं दाखल. बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाचा बीडमध्ये पहिला मोर्चा. बंजारा समाजासाठीही हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी. हिंगोलीच्या कळमनुरीत आदिवासी समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. एसटी आरक्षणात घुसखोरी थांबवावी. आदिवासी समाजाची मागणी. पीएमपीतील सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश आणि ओळखपत्र परिधान करणं बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 500 रुपये दंड. प्रशासनातील शिस्त आणि कामकाज सुधारण्यासाठी आदेश. ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे अधिकृतपणे मंजूर. 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडून दरपत्रकाची घोषणा. पुणे शहरातील 6 रस्त्यांवर पे अँड पार्क. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा प्रयत्न. 6 प्रमुख मार्गांवर पे अँड पार्क. नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी लवकरच होणार. मेट्रो 3 आता सकाळी 5:55 पहिली रेल्वे सुटणार. आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ. विद्युत बाईक टॅक्सीसाठी कमीत कमी 15 रुपये भाडे. ई बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा 1.5 किलोमीटरचा.
जालन्यात पावसाचा हाहाकार. शहरातील पुंडलिका आणि सीना नदी दुथडी भरून वाहतीये. बस स्टँड परिसरात पुलावर पाणी आल्यानं काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत. पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू. उजनी धरणात पाण्याची आवक वाढली. भीमा नदीत 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं. सोयगाव तालुक्यात घोसला आणि जरंडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. इसापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडून 2583 क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग. पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस. परिसरातील शेतात आणि पाणी शिरल्यानं पिकाचं नुकसान. पूर्णा नदीला पूर आल्यानं बोरगाव सारवली गावात पुराचं पाणी. साहित्याचं मोठं नुकसान. पुण्यातील विमानसेवेला पावसाचा फटका. पावसामुळे पुण्यातून होणारी 5 उड्डाणं सोमवारी रद्द करण्यात आली. वर्ध्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. पत्नीच्या समोर पती नाल्याच्या पुरात वाहून गेला. 24 तास उलटूनही पतीचा अद्याप पत्ता नाही. शोधकार्य सुरू. पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी. खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून 1600 क्युसेक करण्यात आला. लातूरमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकरी अडचणीत. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करण्याची मागणी. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती. पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील रस्ते बंद. नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. सांगली शहरासह परिसरात मुसळधार पाऊस. सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत. पैठणमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्षांची मागणी. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला महापूर. वस्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका. हेलिकॉप्टरद्वारे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना सहकार्य. बीडच्या आष्टीत मुसळधार पाऊस. पुराच्या रौद्र रूपाचं ड्रोन दृश्य समोर. संपूर्ण कडा शहर जलमय. पावसात मॅनहोल भोवती पहारा देणारा बीएमसीचा सुपरमॅन. मुंबईकरांच्या काळजीपोटी बीएमसी कर्मचाऱ्याचा पहारा. दादरच्या हिंदू कॉलनीतील फोटो व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली. शहरातील 7 ते 8 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही वाहनांचं किरकोळ नुकसान. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. शहरासह अनेक गावांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस. पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, खरीप पिकांचं मोठं नुकसान. सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. गोंदेगाव, बोरमाळ, तांडा, वाडी आणि घोसला आदी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. ई-पीक पाहणीसाठी तांत्रिक अडचणी. नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा तसेच इतर शासकीय योजना लाभांपासून वंचित राहावं लागणार. वाशिममध्ये चियाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी. 6 दिवसात चियाचे दर प्रति क्विंटल 1,500 रुपयांनी वाढले. काल चियाला कमाल 22,200 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिमच्या रिसोडमध्ये बाजारपेठेत नवीन सोयाबीन खरेदीला सुरुवात. नवीन सोयाबीनला 4,551 रुपये प्रति क्विंटल दर. बायको नांदायला येत नसल्यानं संतप्त पतीनं मेव्हण्याचं हॉटेल पेटवलं. बीडच्या केज तालुक्यातील घटना. आगीत सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचं नुकसान तर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.